त्यानंतर आज आपण पृथ्वीचा अंतरंग या घटकावर आधारित आपण अभ्यासक्रमावर जो आधारित घटक आहे याचा आपण अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, पृथ्वीचा अंतरंग या घटकाला आपण सुरुवात करू। मित्रांनो, पृथ्वीच्या अंतरंगाचा आपण अभ्यास करत असताना काही महत्त्वाचे मुद्दे आहेत। तर पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जात असताना आपल्याला सुरुवातीला जो वरचा भूपृष्ठ दिसतो त्याला आपण भूकवच असे म्हणतो। त्यानंतर जो आतला भाग आहे त्याला प्रावरण म्हणतो आणि जो एकदम खालचा हा आतमधला जो भाग आहे त्याला आपण गाभा असे म्हणतो। मित्रांनो, आपण सुरुवातीला भूकवच हा घटक अभ्यासणार आहोत। मित्रांनो, भूकवच हा पृथ्वीच्या भूपृष्ठावरला सर्वात वरचा भाग म्हणून ओळखला जातो। या भूकवचाचे दोन घटक महत्वपूर्ण आहेत। या भूकवचाचे दोन घटक म्हणजे सियाल आणि सायमा। मित्रांनो, भूकवच कशापासून बनलेला आहे तर मित्रांनो, भूकवच हे खडकांनी बनलेला आहे। त्याचे दोन घटक म्हणजे सियाल आणि सायमा। भूपृष्ठाच्या किंवा भूकवचाच्या वरच्या थराला सियाल म्हणतात आणि खालच्या थराला सायमा म्हणतात। त्यानंतर आपण सियाल या घटकाकडे वळूया। तर मित्रांनो, सियाल जो आहे हा दोन रासायनिक घटकापासून बनलेला आहे, सिलिकॉन आणि अॅल्युमिनियम। या दोन घटकापासून सियाल हा घटक बनलेला आहे। तर सायमा हा घटक दोन रासायनिक घटकापासून बनलेला आहे, सिलिका आणि मॅग्नेशियम। अशा प्रकारची दोन थर भूकवचामध्ये आपल्याला दिसून येतात। आता हा जो सियाल आहे आपल्याला आपण जर बघितलं तर पृथ्वीच्या भूपृष्ठावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या टेकड्या दिसतात, पर्वत दिसतात। तर या भूकवचाची जी सरासरी खोली आहे ती सरासरी जी खोली आहे ती 30 किलोमीटर एवढी आहे। त्यानंतर पर्वतीय भागापासून जर ही खोली मोजण्याचा आपण प्रयत्न केला किंवा जाडी मोजण्याचा प्रयत्न केला तर ती 80 किलोमीटर एवढी आहे। त्यानंतर हा जो सियालचा भाग आहे हा प्रामुख्याने जमिनीचा भाग म्हणून ओळखला जातो। म्हणजे भूखंडाचा भाग कशाने बनलेला आहे असा जर परीक्षेमध्ये प्रश्न आला तर तो सियाल या घटकापासून बनलेला आहे। त्यानंतर सियालच्या खालचा आपण भूपृष्ठाच्या वर सागरी भाग बघत असतो, आपण त्याला महासागर म्हणतो। त्या महासागराची खोली काही प्रमाणात आपल्याला जमिनीच्या आतमध्येही दिसून येते। तर ही खोली साधारणतः सायमा या थरापर्यंत विस्तारलेली दिसून येते। तर सायमा या घटकामध्ये आपल्याला महासागराचे तर दिसून येतात। म्हणजे जमिनीचा भूखंडाचा भाग हा सियालनी बनलेला आहे, तर महासागराचे तर किंवा जो खडकाचा भाग आहे हा सायमानी बनलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, हा भूकवच जेव्हा आपण पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जात असतो तेव्हा तापमान तर नक्कीच वाढतं। त्यानंतर या भूपृष्ठाच्या आतमध्ये जात असताना घनताही वाढत जाते। तर सियालची जी घनता आहे ती साधारणतः 2.65 ते 2.9 या दरम्यान आपल्याला सियालची घनता दिसून येते। त्यानंतर सायमाची घनता ही 2.9 ते 3.3 ग्रॅम घन सेंटीमीटर एवढी दिसून येते। त्यानंतर मित्रांनो, आपण या पृथ्वीच्या अंतरंगामधला किंवा पृथ्वीच्या भूकवचाची जी सरासरी खोली बघितली ती 30 किलोमीटर आहे। त्यानंतर त्याच्या खालचा आपल्याला जो थर दिसून येतो त्याला आपण प्रावरण असे म्हणतो। त्यानंतर मित्रांनो, हा प्रावरण जो थर आहे या थराचेही दोन भाग आपल्याला पाडता येतात। तर याला आपण वरच्याला बाह्य प्रावरण असे म्हणतो तर खालच्याला अंतरप्रावरण असेही म्हणतो। मित्रांनो, हा जो मधला भाग आहे हा अतिशय तापलेला किंवा तप्त असा भाग असावा असं भूगोल तज्ञांचं म्हणणं आहे। मित्रांनो, ज्या आपल्या भूपृष्ठावर भूहालचाली होतात त्यामध्ये ज्वालामुखी, भूकंप, त्यानंतर पर्वत निर्माण करणाऱ्या हालचाली अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या ज्या भूहालचाली निर्माण होत्या त्या प्रामुख्याने प्रावरण या थरामध्येच निर्माण होतात। जेव्हा आपल्या इथे भूहालचाली झाल्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे खडक एकमेकांमध्ये घासल्यानंतर वर आपल्यापर्यंत भूकंप, ज्वालामुखी या प्रक्रिया प्रावरणामध्ये निर्माण होतात। त्यानंतर मित्रांनो, प्रावरणाची जर आपण जाडी बघितली तर ती आहे 2870 किलोमीटर एवढी प्रावरणाची जाडी आपल्याला दिसून येते। त्यानंतर परीक्षेमध्ये खूपदा प्रश्न विचारला जातो की दुर्बावलन म्हणजे काय। दुर्बलावरण
हे कशाला म्हणतात तर दुर्बलावरण हे प्रावरणालाच म्हणतात. अशा प्रकारची ही प्रावरणाची जो थर आहे हा आपल्याला दिसून येतो. त्यानंतर मित्रांनो आपण प्रावरणाची माहिती घेतल्यानंतर पृथ्वीच्या अंतरंगामध्ये पुन्हा आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला गाभा हा घटक बघायचा आहे. तर गाभा हाही घटक आपल्याला दोन थरांद्वारे अभ्यासता येतो. तर आपल्याला इथे जो खालचा थर दिसतो याला आपण बाह्य गाभा असे म्हणतो आणि आतल्याला अंतर्गाभा असेही म्हणतो. मित्रांनो हा गाभा अभ्यासत असताना काही शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की पृथ्वीची जेव्हा उत्पत्ती झाली तेव्हा ती तप्त अशा गुळापासून झालेली असावी. हा तप्त असा गुळा कालांतराने थंड झाला आणि कालांतराने थंड होत असताना याचा जो पृष्ठभाग आहे हा कडक स्वरूपाचा बनलेला असावा आणि हा आतला भाग द्रव स्वरूपाचा असावा असंही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. आता हे अनुमान काढण्यात आलेला आहे. त्यामुळं हा जो बाह्य गाभा आहे हा आपल्याला प्रामुख्याने द्रव स्वरूपाचा दिसून येतो. आता मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडलेला असेल हा अनुमान शास्त्रज्ञांनी कशा रीतीने काढलेला असावा. मित्रांनो जेव्हा आपण ज्वालामुखी भूकंप अशा प्रकारचे त्यापैकी ज्वालामुखी ही जी भौगोलिक संकल्पना जेव्हा बघतो तेव्हा आपल्या लक्षात येते आणि भूकंप ही जेव्हा कन्सेप्ट जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येते की या भूकंपाच्या ज्या लहरी आहेत भूकंपाच्या एकूण ज्या 3 लहरी आहेत प्राथमिक दुय्यम आणि भूपृष्ठ लहरी यापैकी ज्या दुय्यम लहरी आहेत तेव्हा या भूपृष्ठावरून जेव्हा या लहरी वाहतात तेव्हा त्या बाह्य प्रावरणाला वक्राकार वळतात. म्हणजे दुय्यम लहरी या द्रव स्वरूपातून जात नसल्यामुळे त्या वळत असाव्या. यावरून शास्त्रज्ञांनी असं निष्कर्ष काढला की बाह्य गाभा हा द्रव स्वरूपाचा असावा. त्यानंतर मित्रांनो याच्या आतमधला आपल्याला जो दिसत आहे हा अंतर्गाभा. हा अंतर्गाभा द्रव स्वरूपाचा, लक्षात ठेवा हा अंतर्गाभा हा द्रव स्वरूपाचा नसून घन स्वरूपाचा आहे. मित्रांनो खूप झालं आपलं कन्फ्युजन वाटतं. बाह्य गाभा हा द्रव्य स्वरूपाचा आहे का घन स्वरूपाचा. तर बाह्य गाभा हा द्रव्य स्वरूपाचा आहे आणि अंतर्गाभा हा घन स्वरूपाचा आहे. त्यानंतर याच्याही मागे भौगोलिक कारण आहे. मित्रांनो जेव्हा आपण अंतर्गाभा हा घन स्वरूपाचा म्हणतो नेमकं काय आहे तर जेव्हा पृथ्वीची उत्पत्ती झाली तेव्हा हा सगळा भाग या केंद्रकाभोवती एकजूट झाला आणि या केंद्रकावर अतिशय प्रेशर दाब मिळाल्यामुळे हा भाग घन स्वरूपाचा झाला. त्यानंतर या भागामध्ये आपल्याला जे मूलद्रव्य आहे त्यापैकी लोह खनिज हा जो लोह खनिज आहे हा लोह या अंतर्गाभ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला आढळून येतो. हा अंतर्गाभा आपण घन स्वरूपाचा आहे अशा प्रकारे बघितलेला आहे. तर या गाभ्यालाच निफे असंही म्हणतात. आता निफे का बरं म्हणत असत तर या गाभ्यामध्ये आपल्याला 2 महत्वाचे मूलद्रव्य दिसून येतात. एक निकेल आणि दुसरा फेरस. फेरसलाच आपण शुद्ध मराठीमध्ये लोह असे म्हणतो. म्हणजे या गाभ्यामध्ये आपल्याला निकेल आणि फेरस हे 2 घटक आपल्याला दिसून येतात. त्यानंतर या गाभ्याची आपण पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जर जाडी पाहिली तर ती आहे 3471 किलोमीटर एवढी जाडी या गाभ्याची आहे. त्यानंतर मित्रांनो आपण गाभ्या दरम्यान गेलो आणि आपल्याला मधात एक पृथ्वीचं केंद्र दिसतं. हे केंद्र 6371 किलोमीटर या अंतरावर आहे. म्हणजेच या भूपृष्ठापासून या केंद्रकापर्यंतचं जे अंतर आहे ते आहे 6371 किलोमीटर. त्यानंतर मित्रांनो मी अगोदर सांगितलेलं आहे की पृथ्वीच्या आतमध्ये जात असताना तापमान वाढतं. त्यामुळे पृथ्वीच्या या केंद्रकाजवळ सरासरी तापमान हे 5000 अंश सेल्सिअस एवढं असावं. याची जर तुलना आपण सूर्याच्या तापमानाशी केली तर नक्कीच सूर्याच्या तापमाना एवढी ही उष्णता या केंद्रकापाशी आपल्याला दिसून येते. मित्रांनो अशा प्रकारे आपण पृथ्वीचं अंतरंग बघितलेलं आहे. अंतरंग बघत असताना पुन्हा एकदा आपण भूकवच बघितलं, प्रावरण बघितलं, त्यानंतर गाभा बघितला. त्यानंतर आपण भूकवचामधल्या 2 जे थर आहेत सियाल सायमा, त्यानंतर प्रावरणाचे 2 थर होते बाह्य प्रावरण अंतर्प्रावरण. त्यानंतर गाभ्याचे 2 थर होते बाह्य गाभा अंतर्गाभा. मित्रांनो ह्या अशा प्रकारची रचना त्या पृथ्वीच्या अंतरंगामध्ये आपल्याला दिसून येते. त्यानंतर हे जे थर आपल्याला पृथ्वीच्या अंतरंगामध्ये दिसून येतात हे थर खडकाच्या थराद्वारे वेगळे केले जातात. मित्रांनो
हे जे दोन थर आहे हे खडकाच्या थराद्वारे वेगळे केले जातात. यालाच आपण भौगोलिक भाषेत विलगता असे म्हणतो.